नमस्ते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे प्रश्न दिलेले आहे ते प्राचीन इतिहासामधले आहे, त्यामुळं ते महत्त्वाचे आहे. तर चला बघूया पहिला प्रश्न. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. तैनाती फौज धोरण कोणी सुरू केले? तर लॉर्ड वेलस्ली यांनी. दत्तक वारसा बंदी कोणी केली बंद? तर लॉर्ड डलहौसी यांनी. भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई आणि ठाणे जो 1853ला चालू करण्यात आला आणि त्याला भारतातील पहिला टेलिग्राफ कोणी सुरू केला? तर लॉर्ड डलहौसी यांनी केला. 1857चा उठाव सर्वप्रथम कुठे झाला? तर मेरठला झाला. 1857च्या उठावातील झाशीची राणी कोण होती? राणी लक्ष्मीबाई होती. 1857च्या या उठावातील बिहारचे नेते कुंवर सिंह होते. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे गेला? तर ब्रिटिश क्राऊन यांच्याकडे गेला. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885ला झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर WC बॅनर्जी होते. काँग्रेसचे संस्थापक कोण मानले जातात? तर A.O. ह्यूम यांना म्हटले जाते. बंगालची फाळणी कोणी केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केली. बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905ला झाली. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर सुरू झाली? बंगालची फाळणी झाल्यानंतर स्वदेशी चळवळ सुरू झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काढले. केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण? केसरी म्हणजे वाघ आणि याचे संस्थापक कोण होते? लोकमान्य टिळक. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक आणि बेझंट यांनी चालू केली. महात्मा गांधी भारतात कधी आले? 1915ला आले. त्यांनी पहिला सत्याग्रह जो केला तो चंपारण इथे केला. त्यांनी 1920ला असहकार चळवळ सुरू केली. दांडी यात्रा 1930ला केली. दांडी यात्रा कोणत्या कायद्याविरुद्ध होती? तर मिठाचा कायदा. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 9 ऑगस्ट 1942ला सुरू झाले. करेंगे या मरेंगे हा नारा कोणी दिला? महात्मा गांधी यांनी दिला. आझाद हिंद फौजेचे नेतृत्व कोणी केले? सुभाषचंद्र बोस. जय हिंद ही घोषणा कोणी लोकप्रिय केली? सुभाषचंद्र बोस. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919ला झाले. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार अधिकारी कोण होते? जनरल डायर होते. भारताचे स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947ला मिळाले. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होतं? पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होतं? लॉर्ड माउंटबॅटन होते. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950ला. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारले गेले. सायमन आयोग भारतात कधी आला? तर 1928ला आला. सायमन गो बॅक ही घोषणा कोणाविरुद्ध होती? तर सायमन आयोगाविरुद्ध होती. लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा उठाव कधी मंजूर झाला? तर 1929ला सुरू झाला. पूर्ण स्वराज्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर 26 जानेवारी 1930ला पूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. गोलमेज परिषद कुठे झाली? तर लंडनला झाली. पुणे करार कधी झाला? 1932ला झाला. पुणे करार कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. 43वा प्रश्न बघूया. भारतीय राष्ट्रीय ध्वज संविधान सभेने कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज संविधानाने स्वीकारला. भारताचे राष्ट्रगीत कोणते? जनगण मन. आणि भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे TETसाठी, CTETसाठी, TIETसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि असेच प्रश्न पुन्हा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.